नमस्कार. गेले 44 भाग आपण विवाह हा 15वा संस्कार याच्याबद्दल बोलतो आहे. हा इतका खरंच महत्त्वाचा आहे का? तर हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. जर एखाद्या संस्काराचं विवरण करण्यासाठी 44 भाग लागत असतील तर हा संस्कार किती महत्त्वाचा आहे शास्त्राच्या दृष्टीने हे थोडंसं समजून घ्या. ह्या संस्कारामुळे हा जो पती आहे, हा जो वर आहे, हा आता गृहकृत्य दक्ष होणार आहे. म्हणजेच आता हा संपूर्ण समाजाची जबाबदारी पेलवणार आहे. कारण ह्याच्या पोटी आता उत्तम प्रजा अपेक्षित आहे. म्हणजेच ह्याच्या माध्यमातून आता नवीन उत्तम समाज घडण्याची व्यवस्था हा संस्कार करतो. त्याच्यामुळे या वधूला आणि ह्या वराला स्वच्छ करून घेणं हे या संस्काराचं काम आहे. आपले 16च्या 16 संस्कार हे माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्या ऊर्जा देहाची ऊर्जेच्या माध्यमातून मदत करतात. त्याच्यामुळे ह्यातला प्रत्येकच संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा संस्कार हा विवाह संस्कार आहे. या संस्कारानंतरच हा वर गृहस्थाश्रमात प्रवेश करतो. म्हणजेच हे वधूवर हे गृहस्थाश्रमात प्रवेश करतात. त्याच्यामुळे हा संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. तसंच ज्या वेळेला ह्यांना अपत्य होणार आहे, हे अपत्यही उत्तम असावं असं शास्त्राला अपेक्षित आहे. त्यामुळे हे जे काही विधी ह्या विवाह संस्काराच्या वेळेला यांच्यावर होणार आहेत, ह्या विधींचा ह्यांना ऊर्जा स्वरूपात उपयोग होऊन यांचं अपत्य हे उत्तम व्हावं किंवा उत्तम होईल याची व्यवस्था शास्त्राने केलेली आहे. कोणतंही काम करताना आपण त्या कामामध्ये काय फळ मिळतंय, म्हणजेच त्याचा रिझल्ट काय येतोय हे कायमच बघत असतो. शास्त्राप्रमाणे दृश्य फल आणि अदृश्य फल असे 2 फळांचे भाग आहेत. म्हणजे जे काय आपल्याला फळ मिळतं, जो काय आपल्याला रिझल्ट मिळतो, तो कधी दृश्य असू शकतो किंवा कधी अदृश्य असू शकतो असं शास्त्र म्हणतं. आपले हे जे काही संस्कार आहेत हे अदृश्य फलासाठी शास्त्राने सांगितलेले आहेत. म्हणजेच उदाहरण म्हणून सांगूया की एखाद्या व्यक्तीला खूप आनंद झाला, ते दाखवता येईल का? नाही दाखवता येणार. खूप दुःख झालं, हे दाखवता येईल का? नाही दाखवता येणार. कारण भाव ही कोणती भौतिक गोष्ट नाही आहे. अशा अनेक गोष्टी आयुष्यामध्ये आपल्या भौतिक नसतानाही त्याची आपल्याला जाणीव होत असते. ही जाणीव म्हणजेच अदृश्य फल. एखादी चांगली गोष्ट, चांगली बातमी आपल्याला कळली की आपल्याला आनंद होतो. हे अदृश्य फल आहे त्या चांगल्या बातमीचं. तसंच हे जे काही संस्कार केले जातात त्याचा परिणाम आपल्या ऊर्जा देहावर होऊन आपल्याला संपूर्ण आयुष्यभर त्या ऊर्जेची मदत होत राहावी असं शास्त्राला अपेक्षित आहे. म्हणूनच शास्त्राने हे 16 संस्कार आपल्याला घालून दिलेले आहेत. ज्या वेळेला कोणावरही हे 16 संस्कार होतात तर ती व्यक्ती सुजाण नागरिक होऊ शकते आणि अशा सुजाण नागरिकांमुळे देशाची उन्नती होणं शक्य होतं असंच शास्त्राला अपेक्षित आहे. म्हणूनच शास्त्राने हे 16 संस्कार घालून दिलेले आहेत. इथे आपला 15वा संस्कार हा समाप्त होतो. पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.